मंडळी कशा तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर आमची चालली आहे तयारी, जी मी तुम्हाला दाखवते. बघू शकता इथे आम्ही पॅक केले टॉवेल, परत खाण्यापिण्याची गोष्ट आहे आणि चिक्की आहे त्याच्यामध्ये. असे आम्ही सगळे पॅक करून ठेवले ते पॅकेट्स. ते पण बघू शकता. कुठेतरी जायची तयारी आहे, ते म्हणजे आम्ही उद्या चाललो आहेत आळंदीला, दिंडीला चाललो आहेत. सो तिकडे हे वाटायला सगळ्यांना. सो ते आम्ही सगळं पॅक केलेलं आहे. आता तुम्हाला कळेल उद्या की काय होणार आहे या व्हिडिओमध्ये, या व्लॉगमध्ये, ते तुम्हाला मी दाखवेल. सो चला आता आम्ही पॅकिंग करतो आहे आणि सकाळी लवकर निघायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय पॅक केलं आहे. ह्याच्यामध्ये एक टॉवेल पॅक केलेला आहे, एक टॉवेल आहे, 2 हे खाऊचे पॅकेट आहेत, एक शेंगदाण्याचं आणि एक असं शेंगदाण्याचं पॅकेट आहे, आणि एक हे चिवडा आहे, आणि त्याच्यासोबतच आम्ही ह्या चिक्क्या टाकल्या आहेत त्याच्यामध्ये 2 पॅकेट. सो असं हे आम्ही एक पिशवी अशी बनवलेली आहे. तशा आम्ही भरपूर साऱ्या पिशव्या बनलेल्या आहेत. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला जायला, आणि सकाळी 6 वाजता निघालेलो आहोत आम्ही पुण्यालाच, म्हणजे आळंदीला जायला. सो चल. तर मंडळी, व्लॉगमध्ये पुढे जायच्या अगोदर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, जी रिसेंटली माझ्यासोबत झालेली आहे. आणि माझे आता जे ऑडियन्स आहे ती 90% तरी फिमेल आहे. सो तुमच्यासोबत, म्हणजे तुमच्यासोबत असं घडू नये, किंवा घडलं असेल तर काय सोल्युशन करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे, ज्याच्यातून तुम्हाला समजेल की काही गोष्ट केली पाहिजे आणि काही गोष्टी नाही केल्या पाहिजे त्या. आता रिसेंटली एवढी गरमी झाली आहे की आंघोळीवरून बाहेर आलं तरीही गरम होतं, म्हणजे एवढं नेक्स्ट लेवलला गरमी गेलेली आहे की 2-3 तासामध्ये आपला जो फेस आहे तो एकदम ऑइली होतो, चिपचिपी होतो. सो तसा माझा फेस व्हायला लागला होता. आणि भरपूर साऱ्या, म्हणजे भरपूर आता हीट वाढली आहे, भरपूर गरमी वाढली आहे. सो मला काय झालं होतं की वेड लागलं होतं की प्रत्येक 2-3 तासांनी फेस वॉश करायचं. म्हणजे खूप दिवस मी तेच फॉलो करत होते की प्रत्येक 2-3 तासांनी मी फेस वॉश करत होते. आणि त्याच्यानंतर मला जे झालं ते म्हणजे काय सांगू तुम्हाला. ॲक्च्युली मला काय झालं माहिती आहे, हळूहळू जशी मी फेस वॉश करत गेले तसं माझा चेहरा ड्राय होत गेला, आणि मला छोटे छोटे असे ड्राय पॅचेस आले होते. त्यात आपण मेकअप कसं करायचं होतं, शूट कसं करायचं वगैरे वगैरे, असे भरपूर सारे टेन्शनमध्ये होते मी. जे मला ड्राय पॅचेस झाले होते. मग त्याच्यानंतर मी काहीच नाही केलं, मी डायरेक्ट क्युअर स्किन ॲपमध्ये गेले. तिथे माझी डॉक्टर आहे अवनीत कौर करून, त्याच्यासोबत मी चॅट केलं की असं ड्राय पॅचेस वगैरे झालेले आहेत. सो त्यांनी मला फ्रंट फेसचा, राईट फेसचा असा फोटो मागवला, आणि मग ते ॲनालाइज झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सोल्युशन दिलं त्याच्यावर की तुम्ही घरात जरी असला तरी ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे रोज लावायचं आहे. म्हणजे जसं तुम्ही आंघोळीवरनं याल तसं तुम्हाला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर अप्लाय करायचंच आहे रेग्युलरली, ज्याच्याने तुम्हाला ड्राय पॅचेस नाही होणार. आणि अशा गोष्टींसाठी मी क्युअर स्किनवर भरपूर 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 म्हणजे डिपेंडेड आहे. आणि मी थँक्स पण बोलते त्यांना, की कारण की मी तो ॲप डाउनलोड केला आणि मला सगळ्या गोष्टीचे सोल्युशन त्याच्यावर भेटून जातात. म्हणजे क्युअर स्किन ॲपमधली मला एक गोष्ट भरपूर आवडते की जी लोक म्हणजे आपला मंथली फॉलोअप होतो स्किनचा, सोबतच आपला ट्रॅक ठेवला जातो स्किनचा, की स्किन किती बेटर झालेली आहे आणि किती इम्प्रूव्ह आलेले आहेत. आणि सोबतच आपली स्किन चेक होते, आपल्याला कस्टमाइज किट बनवून भेटतं आपल्या प्रॉब्लेमवर. म्हणजे मला तर डार्क स्पॉट्स वगैरे होते, सो ते पण आता सगळे रिडअप झालेले आहेत. आणि क्युअर स्किनमध्ये एक आपल्याला डॉक्टर दिले जातात ज्यांच्याशी आपण बोलू शकतो, आपला मंथली कॉलअप असतो. म्हणजे मी जरी कधी विसरले तरी ते स्वतःहून सांगतात की आज तुम्हाला स्किन चेक करायची आहे. एवढं इझी आहे क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून डायरेक्ट साइन इन करून आपल्याला आपले स्किन ॲनालाइज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला सांगतात की कोणता किट तुमच्यासाठी सुटेबल आहे आणि कोणता किट ते आपल्याला बनवून, म्हणजे कस्टमाइज स्पेशली आपल्या प्रॉब्लेमसाठी करून देतात, जो आपल्याला वापरायचा असतो. तसंच तुम्ही काय खायचं आणि किती प्यायचं हे पण सांगितलं जातं क्युअर स्किन ॲपमध्ये. सो जे डॉक्टर असतात ते आपल्याला सजेस्ट करतात आपल्याला किती पाणी प्यायचं आहे, किती नाही, किती काय खायचं आहे. जे म्हणजे आपल्याला एक पर्सनलाइज डाएट प्लॅनसुद्धा दिला जातो त्याच्यामध्ये. जास्त काय नाही, म्हणजे आपली स्किन ॲनालाइज केल्यानंतर किटचं जे प्राईज असतं ते थोडंसं फ्लक्च्युएट होतं. म्हणजे 1,500 ते 2,000च्या मध्ये आपल्याला किट येऊन जातं. क्युअर स्किन ॲपबद्दल
सांगावं तेवढं कमीच आहे, कारण की मी गेल्या 1 वर्षापासून किऑस्किन ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि मी यूज करते. बघा माझं जेव्हा मी फर्स्ट टाईम ॲनलाईज केलेलं माझं स्किन, तेव्हा किती मार्क्स डिटेक्ट झाले होते, डार्क स्पॉट्स डिटेक्ट झाले होते आणि आत्ताचा तुम्ही फोटो बघू शकता कितीसा फरक पडलेला आहे. आणि असं पण नाही की कोणाला फरक वगैरे नाही पडला आहे, फरक तुमच्या समोर आहे, मला फरक पडलेला आहे आणि असेच 98% लोक ज्यांना फरक पडलेला आहे. कारण की आपण कसं माहिती आहे, पहिला जो ॲप डाउनलोड करतो त्याच्या आपण रिव्ह्यूजमध्ये जातो, सो नक्कीच तुम्ही रिव्ह्यूज वाचू शकता की भरपूर सारे रिव्ह्यूज आहेत, पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत, सगळ्यांना फरक पडलेला आहे, 98% लोकांना फरक पडलेला आहे, त्याच्यातली मी एक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे, सो जा आणि लवकर किऑस्किन ॲप डाउनलोड करा. आता आम्ही आहोत ऑन द वे आणि सकाळी काल रात्रभर भरपूर पाऊस पडलेला आहे आणि आता सुद्धा म्हणजे आम्ही निघत होतो तेव्हा थोडाफार पाऊस पडला आणि मग नंतर बंद झाला. आणि क्लायमेट बघू शकता आजचं किती मस्त, असं धुका आहे, सगळीकडे धुका आहे, बघू शकता. आणि आज काय होणार आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये समजेलच, तर हा व्लॉग एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. सो चला जाऊया आळंदीला. आता आम्ही आलो होतो म्हणजे आळंदीच्या आश्रमामध्ये. पहिला तर आमच्या गुरूंचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान वाटलं आहे, तुम्हाला नंतर दाखवेल. आणि हे आश्रम बघू शकता, आम्ही इथे येतो प्रत्येक वेळेला, आम्ही इथे येतो जेव्हा पण बाबा येतात इथे आळंदीच्या आश्रमामध्ये, तेव्हा आम्ही इथे येतो. आणि बघू शकता किती मस्त असा आश्रम आहे. आणि आता आम्ही चाललो आहे दिंडीच्या इथे, जे काल पूर्ण पॅकेज म्हणजे काल आम्ही पॅक तयार केले होते ते, सो ते वाटायचे आहेत आणि दिंडी पण बघायची आहे. सो चला जाऊया दिंडीच्या इथे. तर आम्ही ते दिंडीला पोचलेलो आहोत आणि सगळेजण बसलेले आहेत. तुकाराम एवढा सगळा स्टफ आणलाय आम्ही. कोणाला हवंय पाणी? अजून कोणाला हवंय? इथं कोणाला पाण्याची बॉटल? हे या. बाबा सुद्धा आहेत, बघू शकता. दिंडी सोबतच आहेत सगळीजण, दिंडीची माणसं सगळी तिथे बसली आहेत आणि इथे बाबा बसले आहेत आणि पप्पा आमचे. तर आता दिंडी परत आता आळंदीला येणार आहे, आळंदीवरनं पंढरपूरला जाणार आहे. तर आता आम्ही तर चाललोय आश्रमामध्ये परत, कारण की बाबांनी बोलवलंय. तर मग चला. तर दुपारची आरती चालू होते आश्रमामध्ये आणि आता माधुकरी मागणारी मुलं सुद्धा येतील, ती मी तुम्हाला दाखवेल. आणि इथे बघू शकता तुम्हाला मी किचन दाखवते. इथे स्वयंपाकगृह आहे आणि इथे सगळ्याजणी स्वयंपाक बनवतात. आणि आता आरती चालू झालेली आहे.
इकडची आरती झाली आहे, आता आतमध्ये आरती करते. आता मंडळी मगाशी मी सांगितलेलं माधुकरी जी मुलं येतात इथे त्यांच्यासाठी इथे अन्नछत्र आहे. सो सगळीजण इथे जेवायला बसलेले आहेत. तिथे आहेत ते कल्याणजी महाराज आहेत. देवी देवा विठ्ठला देवा सकाळविला तुम्हा योग्य देवा दूर करुणा घ्यावा धूप पोळी समर्था देवा दिवा कल्याणार्थी तुम्हा योग्य देवा दूर करुणा घ्यावा देव देवने म्हटले दासधरीने दिले दिले देवी देवा विठ्ठला देवा सकाळविला कुंडली पंढरीनाथ भगवान इथे जेवायला म्हणजे सगळ्यांनी जे खाल्लं तेच आम्ही आता खातोय. ही खीर आहे आणि हा बटाट्याचा रस्सा आहे, चपाती आणि भात. तर मंडळी चला मी तुम्हाला आता बाबांच्या आश्रमाची छोटीशी टूर देते. सो या इथे बघा दत्त मंदिर सुद्धा आहे आणि श्री रघुनाथ बाबा यांची समाधी सुद्धा आहे आणि क्षेत्र आळंदी देवाची. सो आळंदीच्याच रोडला आहे इथे. चला या आतमध्ये तुम्हाला दाखवते कसा आहे आश्रम. सो तर हा आहे एंट्रन्स आणि एंट्रन्सला सगळ्यात पहिलं आपल्याला लागतं ते म्हणजे आलं तर डायरेक्ट पाय वगैरे धुवायला किंवा भांडी वगैरे घासायला ही जागा आहे. प्यायचं पाणी सुद्धा इथे ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आहे ते म्हणजे किचन, स्वयंपाकगृह इथे बघू शकता आणि इथे सगळ्यांचं जेवण बनतं. इथे सगळ्यांचं जेवण बनतं. चपात्या पण चुलीवर केल्या जातात. सगळं जेवण चुलीवरच केलं जातं. फक्त चाय वगैरे थोडासा गॅसवर बनवला जातो, बाकी सगळं चुलीवर होतं. आणि सगळ्या बायका करतात तिथे येतात आश्रमामध्ये स्वतःच्या मर्जीने आणि मग ते बनवतात सगळीजण. आणि पुढे तुम्हाला या दाखवते अजून. तर हा आहे परिसर आश्रमाचा. ओके. आणि इथे आहे दत्त महाराजांचं मंदिर जे लॉक्ड आहे. आतमध्ये लेडीजला एंट्री नाही आहे, जेंट्स जाऊ शकतात आणि ते पण सिलेक्टिव्हली पर्सन जाऊ शकतो आतमध्ये. 16 घातलेला पर्सन आतमध्ये जाऊ शकतो बाकी. आणि इथे बघा हा पूर्ण परिसर आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे. इथे बाबांची खोली आहे पुढे, ते तुम्हाला दाखवेल. आणि इथे आहे हवनकुंड बघू शकता. हे हवनकुंड आहे. इथे रोज सकाळी हवन केलं जातं आणि हा असा दिवस रात्र हवनकुंड जळता असतो. आणि चला यापुढे तुम्हाला दाखवते. इथे कल्याण महाराज बसलेले आहेत आणि आतमध्ये या. तर हा पण एक परिसरच आहे. इथे आहे श्री संत रघुनाथ बाबांची समाधी. मंदिर आहे, आतमध्ये समाधी आहे पण आता बंद आहे. तुम्ही विचार करत असाल रघुनाथ बाबा कोण? रघुनाथ बाबा हे आता आमचे जे गुरु आहेत त्यांचे मोठे भाऊ. तर त्यांची समाधी इथे आहे आणि मंदिर बंद आहे पण तरीही तुम्हाला मी नंतर दाखवेल ओपन होईल तसा. सो आणि इथे भरपूर सारे संतांचे फोटो लावलेले आहेत. आणि इथे बघू शकता डबराल बाबांचा पण फोटो आहे ज्याच्या आपण प्राण प्रतिष्ठेला
ज्यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठासाठी आपण उज्जैनला गेलो होतो. तुम्ही तो व्लॉग बघितलाच असेल, नसेल बघितलं तर नक्कीच बघा. तर इथलचा जो परिसर तुम्हाला दिसतो, इथे हरिपाठ होतात, भजन होतं, त्याच्यासाठी हा परिसर आहे. आणि खूप छान जेव्हा होतं तेव्हा ते भरपूर छान वाटतं. आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा चालू होता हरिपाठ इथे आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटतं इथे येऊन. इथे आमच्या गुरु महाराजांची खोली आहे आतमध्ये. बाबा आराम करतायत, नंतर तुम्हाला शोध दाखवेलच मी. तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल बाबांना, तरीही परत एकदा तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवेल, तुम्हाला दर्शन घडवेल माझ्या गुरु महाराजांचं. आणि तुम्हाला आता मी बाकीचा आश्रमसुद्धा दाखवते. तर हा परिसर तुम्ही बघू शकता. इथे अन्नछत्र चालू असतं. जे मगाशी मी शूट घेतलं होतं, माधुकरी मागण्यासाठी इथे बसले होते. सो त्यांना सगळ्यांना जेवण वाढलं. अन्नछत्र आहे. सो इथे सगळ्यांना बसून अन्न दिलं जातं रोज दुपारी. आणि खूप चांगले संस्कार देखील दिले जातात. त्याच्याबद्दल तुम्हाला मी नंतर सांगेलच. पहिला आपण आश्रम बघून घेऊया. तर वरसुद्धा फ्लोअर आहेत जे मी तुम्हाला दाखवते पटकन. तर चला. तर इथे वर इथे 3 फ्लोअर आहेत. 3 फ्लोअरचा आश्रम आहे. तर किती मोठा आहे ह्याच्याने तुम्ही अंदाज लावू शकता. तर चला तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट फ्लोअरवर आपण आता चाललो आहोत. तर इथे खोल्या आहेत बघू शकता. 1 2 3 खोल्या आहेत. जे भक्त लोक येतात त्यांच्यासाठी आराम करण्यासाठी ही खोली बनवलेली आहे. आणि बघू शकता किती मोठी खोली आहे. इथे एक खोली आहे, तिकडे एक खोली आहे. तर त्या खोलीतून मी या साईडला बाहेर आलेले आहे. आणि तशाच 3 खोल्या आहेत आजूबाजूला आणि मोठ्या खोल्या आहेत मस्त, जे भक्तजन येतात त्यांच्यासाठी आराम करण्यासाठी. आणि त्यांच्यासाठी इथे टॉयलेट आणि बाथरूम इथे सरळ ते दिलेले आहेत सगळे. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर टॉयलेट आणि बाथरूम आहेच. फर्स्ट फ्लोअरवरच आहे मी. आणि हा जो रूम आहे ह्याच्यामध्ये जे संत रघुनाथ बाबा आहेत त्यांचा देवारा ठेवलेला आहे. म्हणजे जे ते पूजा करायचे देवाऱ्याची, म्हणजे त्या देवांची वगैरे, त्यांचा देवारा तो आत ठेवलेला आहे, म्हणून याला लॉक आहे. तर इथे बघू शकता. तर हा आहे दत्त मंदिराचा कळस. बघू शकता किती मस्त वाटतोय आणि छानसुद्धा वाटतोय. आणि इथे झाड आहे एक, जे पुढे बघू शकता. इथे एक झाड आहे. खाली जे मी तुम्हाला झाड दाखवलं तेच झाड आहे. ते औदुंबराचं आहे आणि दत्तदेवांना प्रिय आहे हे झाड, म्हणून इथे हे झाड आहे. आणि त्याला फळं देखील लागलेली आहेत. तर इथे बघू शकता हे झाड खालून आलेलं आहे. पण ह्याला म्हणजे जेव्हा आश्रम बनवलं तेव्हा कट नाही केलं, तेव्हा त्याला जॉईंट करून ती भिंत मारलेली आहे. तोडला नाही आहे अजिबात झाड. आता जाऊया आपण वरच्या मजल्यावर. तर चला. तर हा आहे आश्रमाचं टेरेस. बघू शकता ओपन टेरेस आहे, कारण की जेव्हा जास्त संख्येने लोक येतात, जेव्हा दिंडी वगैरे असते तेव्हा भरपूर संख्येने लोक येतात आश्रमामध्ये. तर त्यामुळे त्यांची राहायची सोय हो म्हणून हे ओपन टेरेस आहे. किंवा जेवायला वगैरे बसायला सुद्धा इथे बसवलं जातं. आणि कपडे सुद्धा सुकत लावायचे वगैरे, म्हणजे सगळी सोय आहे. हे बघा ताई, हे जे मंदिर आहे हे आपले रघुनाथ बाबा, ज्ञानानंद बाबा, भानुनंद बाबा यांनी जेव्हा आळंदीमध्ये नवीन जागा घेतली होती तेव्हा मग बाबांनी पहिलं जे मंदिर उभारलं हे सागवान मंदिर आहे पूर्ण. सागाचं. आणि सागाचं लाकूड हे मजबूत असतं, त्याला कीड वगैरे लागत नाही. म्हणजे आणि ती मूर्तीसुद्धा आपल्या मंदिराच्या अगोदरची आहे. आणि रघुनाथ बाबांचा नित्य नेमची पूजा असायची. स्वामी समर्थांची, गणपतीची ती पूजे, नित्यनेमची पूजेचं पूर्ण साहित्य आहे आतमध्ये. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे थोडं इकडं हे बघ, त्यांच्या ज्या माळी वगैरे आहेत पुरातन, हे बघा पुरातन माळी अशा होत्या. आता कशा पण माळी हे होतात. पुरातन माळी म्हणजे डिझाईन वगैरे अशी आता कुठे भेटत नाही. आणि बाबांना हा अक्कलकोटला अन्नक्षेत्रामध्ये बाबांना फोटो दिलेला आहे. म्हणजे तेव्हापासून टिकाऊ, म्हणून म्हणतात जुनं ती सोनं म्हटलेलं आहे. बरोबर आहे का? जो खरी सेवा करतो त्याला हे भेटतं. म्हणून आपले तिघही भावंड हे असे. आणि बाबाजींचं तुम्हाला एक सांगायचं की ह्यांचा अवतार म्हणजे तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना माहिती नाही की बाबा आपल्या राम मंदिराचे जे कोच आहेत, अयोध्येचे राम मंदिराचे जे कोच आहे
त्यांचं आपण बाबांचं 12 वर्ष पूर्ण झाले होते, त्या निमित्ताने आपण कार्यक्रम घेतला होता तिथे. तुम्ही पण आला होता तेव्हा आळंदीमध्ये. तर त्यांची आपण कथा ठेवली तिथे. 4 दिवस कथा ठेवल्यानंतर त्या कथेला आल्यानंतर त्यांनी त्या कथेमध्ये सांगितलं होतं की भानुनंद बाबांचा, रघुनाथ बाबांचा आणि ज्ञानानंद सरस्वती बाबांचा जे जन्म जे आहे ते म्हणजे कसा जन्म आहे, ते म्हणजे विष्णू, ब्रह्म आणि महेश आहे. ते एवढं लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा दत्ताचा अवतार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं जसं ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ आणि सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाईसारखी त्यांना बहीणसुद्धा होती, असा यांचा अवतार आहे. म्हणून यांची परंपरा जी आहे ती दत्त परंपरा, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही पूर्ण आश्रमावरती त्यांच्या फिरलात. हां, आळंदीच्या आश्रमावर पण तुम्ही आलात. आळंदीचा आश्रम म्हणजे असं आहे, अलंकापुरी म्हटल्यानंतर आळंदीचं जुनं नाव हे अलंकापुरी आहे. आणि अलंकापुरी म्हटलं की इथं पूर्ण 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 म्हणजे भरलेली, एक जशी घागर कशी पाण्याने पूर्ण भरलेली तशी आळंदी भरलेली आहे. म्हणजे ज्ञानाने सुद्धा भरलेली आहे आणि अन्नदानाने पण भरलेली आहे. कारण ज्ञानोबा हे संतपीठ म्हणलेलं आहे आळंदीला. हां, म्हणून तुम्हाला सांगतो या अलंकापुरामध्ये एखादा दगड जरी आला, आपल्या खेड्यागावाकडे एखादा दगड जरी आला, म्हणजे ढ विद्यार्थी, दगड म्हणजे एखादा ढ विद्यार्थी आला, त्याला काही शाळेत येत नाही, लोक त्याला चिडवतात ढ विद्यार्थी म्हणून. किंवा एखादा दगड जरी इथं आला आणि त्या दगडाने ज्ञानोबा यांच्या समाधीला जर स्पर्श जर केला तर तुम्हाला सांगतो की त्याचा हिरा बनल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद, म्हणजे ज्ञानाचा सागर म्हणलं. जसं समुद्रामध्ये कसं सर्व नद्या येऊन मिळतात, समुद्रामध्ये आता तुमच्या कोकणामध्ये समुद्र आहे आम्ही बघतो, तसं त्या नद्या पूर्ण येऊन मिळतात. तसं इथं आळंदीमध्ये सर्व जे ज्ञानी लोक आहेत ते इथूनच बाहेर जगाचं ज्ञान देतात. आज आळंदीचा जो विद्यार्थी आहे, साधक आहे, ते अमेरिकेपर्यंत, युरोपपर्यंत, लंडनपर्यंत जगात पसरलेले वारकरी संप्रदाय, एवढं लक्षात ठेवा. पण ज्ञानोबाची ख्याती अशी आहे की असं कोणती जागा नाही की ज्ञानोबा आहे तिथपर्यंत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की बाबा वारकरी संप्रदायाचा पाया हे ज्ञानोबा आहेत आणि कळस कोण आहेत तर तुकोबा आहेत, एवढं लक्षात घ्या. म्हणून सगळेजण म्हणतात की बाबा वारकरीचा पाय म्हणजे ज्ञानोबा हे आई आहेत आणि बाप कोण आहे तर तुकोबा आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मला एक सांगायचं, आणि आपल्या आश्रमाबद्दल आता तुम्ही आज सकाळपासून बघताय की आपल्या आश्रमामध्ये बाबाजींनी आपल्या सर्व भक्तांना माऊलींचं सानिध्य मिळावं, माऊलींचा आशीर्वाद मिळावं म्हणून बाबांनी इथे आश्रम निर्माण केलं, एवढं लक्षात. हां, आज जे आपण बघतो भक्तनिवास किंवा हॉटेल वगैरे खोलतात राहणं, तसं नाही की आपल्या भक्ताला आळंदीमध्ये येऊन ज्ञानोबारायांचं काय घडावं, तुम्हाला संवाद घडावा, रोज दर्शन घडावं, त्यांच्याकडनं अन्नदान व्हावं, यासाठी बाबांनी ही आश्रम खोलला, एवढं लक्षात ठेवा. आणि आश्रम खोलून तुम्हाला सांगतो तिन्ही भावंडांनी, भानुनंद बाबा आपेगावकडे होते, जास्त गाणगापूरला होते, मात्र रघुनाथ बाबांनी आणि आपल्या ज्ञानानंद बाबांनी काय केलं तुम्हाला सांगतो, तर त्यांचं प्रेम साधकावरती भरपूर होतं. कारण त्यांच्या आरतीमध्येच आहे, इथं आरती आहे बघा, बाबांची आरती आहे, की त्यांना काय म्हणलं मला, अन्नदान भूदेवा म्हटलेलं आहे त्या आरतीमध्ये. हां, आणि तिघही भावंडाचा आपण तिथे उल्लेख केलेला आहे आरतीमध्ये की बंधुप्रेमाचा ठेवा चालविला पुढे तुम्ही अखंड तीर्थयात्रा अन्नदान भूदेवा. आणि खरं अन्नदान ही श्रेष्ठ दान, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपले गुरुवर्य स्वामीजी नेहमी आपल्या भक्तांकडनं दान करून घेतात. आताच तुम्ही दिंडीमध्ये गेलात, सर्वांना वस्त्रदान केलं, परत अन्नदान केलं आणि दक्षिणादानसुद्धा केली, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो हे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्या एवढं पवित्र दान कुठलं नाही अन्नदानाश्रेष्ठीवर. आता तुम्ही बघितलं आळंदीमध्ये जे साधक आलेत, तुमच्या पुढे आरती केली त्यांनी भगवंताची आणि नंतर भोजन प्रसाद घेऊन, त्याला प्रसाद हा उपदेश आहे. पण तुम्हाला सांगतो की ती प्रसाद नव्हे, ती मधुकरी आहे. म्हणजे आमच्या ज्ञानोबारायांनी जी मधुकरी मागितली आणि त्या मधुकरीने जे ज्ञान प्राप्त केलं ते म्हणजे ज्ञानेश्वरी, एवढं लक्षात ठेवा. हां, तो प्रसाद साधारण नाही आहे. त्या प्रसादाचं तुम्हाला सांगतो असं महत्त्व आहे की आता तरी आपल्याला जेवायला भेटतं. माऊलींच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो जेवायला भेटत नव्हतं. हे 10 दिवस नाही, महिनाभर शिळे कुटके खावा लागायचे. हां, आणि आमच्या पण काळात तुम्हाला सांगतो की जेव्हा मला आज आळंदीमध्ये मला 14 वर्ष पूर्ण होतात, आमच्या वेळेस आळंदीत अशा पंक्ती वगैरे कुठंच होत नव्हतं. तर आम्हाला हे पंचकृषी गाव, शेजारचे जे गाव आहेत, चाकण, मोशी, भोसरी, इकडं परत तुम्हाला सांगतो मरकळ, तुळापूर, तर तिथं आम्हाला स्वतः पायी जावं लागायचं. तिथं 4-5 घरं फिरावं लागायचे आणि तुमच्यासारख्या मायमाऊलींनी जे आम्हाला दिलं ते आम्ही झोळीमध्ये टाकायचं, ते घेऊन यायचं आणि माऊलींच्या इंद्रायणीमध्ये पहिलं बुडवायचं, एवढं लक्षात ठेवा. काय करायचं, ते जेवण घेऊन आलं की ते जेवण
इंद्रायणीमध्ये बुडवायचं आणि नंतर वरी काढायचं, म्हणजे ते पवित्र करायचं. आणि नंतर तुम्हाला सांगतो, म्हणजे ती पहिली आम्ही जी मधुकरी कोणाला अर्पण करतो, इंद्रायणी मातेला, नंतर आणायची आपल्या धर्मशाळावरती. आणि ज्या मधुकरीचे पूर्ण तुम्हाला सांगतो गट पाडून दिलेले आहेत. एका मधुकरीमध्ये 15-15 विद्यार्थी असतात. त्याचा म्हणजे 15 दिवसांनीच परत मधुकरी मागायला टाईम येणार जायला त्या गावाला. म्हणून तुम्हाला सांगायचे 15-15चे ग्रुप करून दिलेले आहेत. आता फक्त 7 ग्रुप आहेत त्याचे. हां, आता आपण सुद्धा बाबांनी ते मधुकरी चालू केली की का तर विद्यार्थ्याला अभ्यासाला वेळ भेटावा म्हणून. तुम्हाला सांगतो ती मधुकरी मग आम्ही आणायचो, एका जागी बसायचो आणि काय करायचं, पूर्ण वाटून घ्यायची. हां, असं सर्वांना सारख्या एक एक भाकरी वाटायची. आपण कसं ते गोल बसतो आणि गोल बसल्यानंतर प्रत्येकाला आई कशी वाटून देते मुलांना, तसं वाटून द्यायचे. भाजी पण असं एकाला जास्त नाही, कोणा सगळ्यांना सारखी भाजी. आणि नंतर प्रत्येकाने आपला आपला हिस्सा घ्यायचा आणि तो प्रसाद म्हणून सेवन करायचं मधुकरी. आणि मग आपला अभ्यास करायचा. असा पहिला उपक्रम होता. मग त्याच्यानंतर बाबांनी बाबा आले इथे. तुम्हाला सांगतो, आपल्या लॉकडाऊननंतर ज्ञानानंद बाबा आले इथे आळंदीमध्ये. आल्यानंतर बाबाजी मला म्हणे, कल्याण महाराज, की आज साधकांना आजसुद्धा मधुकरी मागावं लागते. आजसुद्धा विद्यार्थी बरेच उपाशी झोपतात आळंदीमध्ये, की बाबा, कारण हा विद्यार्थी प्रत्येक तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलाच नाही, भारतातला विद्यार्थी इथे, एवढं लक्षात घ्या. हां, आळंदीमध्ये शिकायला महाराष्ट्रातलेच विद्यार्थी नाही, सगळ्या तुम्हाला सांगतो भारतातले विद्यार्थी आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबाजींनी सांगितलं, आमच्या काळात तर कठीण होतं, तुमच्याही काळात कठीण होतं. मग आता आपण, आपल्याकडे आज धन आहे, दक्षिणा आहेत, भरपूर आहेत, मग आपण थोडा साधकांचा विचार केला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो बाबाजी एक दिवस प्रदक्षिण्याला निघाले इंद्रायणीच्या कडेला. आणि जाता जाता एक विद्यार्थी पखवाज वाजवत होता, मृदुंग वाजवतो घाटावरती रात्रीमुळे घाट. आणि बाबाजी तिथे गेल्यानंतर एक विद्यार्थी वडापाव खात होता. प्रसंग सांगतो, मधुकरी चालू होण्याचं कारण बाबांचं आपल्या आश्रमामध्ये. तर तो मुलगा वडापाव खात होता आणि बाबाजी म्हणले, का रे बा, तू जेवला नाही का? रात्रीचे 9 वाजले होते. स्वामीजींनी त्यांना विचारलं, ज्ञानानंद बाबांनी, की बाळा, तू जेवला नाही का? नाही म्हणला स्वामीजी, आमची जिथं मधुकरी असते तिथं सुतक पडलं म्हणलं, म्हणजे तिथं माणूस वारला. आणि जिथं माणूस वारला तिथं मधुकरीला जाता येत नाही, सुतकाचं अन्न खाता येत नाही, कारण त्याचा परिणाम वेगळा पडतो. हां, म्हणून मग बाबाजींनी मला असं म्हटल्यानंतर म्हणले, मग तू दुसरीकडे कुठे दुसऱ्याच्या मधुकरीमध्ये गेला? नाही म्हणलं, त्यांचे जेवण झाले, त्यांना त्यांची पुरली नाही. म्हणला, मी वडापाव खातो. तर मग बाबाजी म्हणे, असं आहे का? तर बाबाजींनी परत त्याला पैसे दिले, त्याला भेळ वगैरे आणून द्यायला हवी. नाही तर म्हणले, माझ्या आश्रमावर चल, तुला जेव घालतो. तो म्हणला, नाही बाबा, आता उद्या येईल म्हणला तुमच्या आश्रमावर. असं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, बाबाजी तिथून पूर्ण प्रदक्षिणा करून आपल्या आश्रमावरती आले. तेव्हा मी आणि शिवाजी महाराज सोबत होतो, आपले रमेश भाऊ पण होते देऊचे, आम्ही चौघं. तेव्हा फोटो पण येते आणखी बाबाजीचा, पहिली भेट झाली तेव्हा. तर मग बाबाजींनी तुम्हाला सांगतो की मग आल्यानंतर आश्रमामध्ये रूममध्ये आल्यानंतर बाबाजी मला विचारतात, कल्याण महाराज, आज जरी विद्यार्थ्याला जर एवढेच पखवाद वाजवायचा म्हणजे सोपं काम नसतं, सगळं चांबडं असतं, तुम्हाला तर माहीत आहे. आणि चांबडं म्हणल्यावर किती ताकद लागते त्याला वाजवायला. तर मग त्यांनी सांगितलं की महाराज, आपल्याकडे ते भरपूर अन्नाचा साठा आहे, आपले भक्त पण एवढे दानशूर आहेत की शब्द टाकला तेवढं दान देतात तुमच्यासारखे. म्हणून बाबाजींनी मग सांगितलं की आपल्याला इथे अन्नदान करायचं, कारण आपल्या रघुनाथ बाबांना सुद्धा अन्नदान भूदेवा म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, भांडण बाबांना सुद्धा अन्नदान भूदेव म्हणलेलं आहे. तुम्ही विज्ञानेश्वर आपेगावला बघता, आपल्या तिथे दर सोमवारी पंगत होते, 11 ब्राह्मणांचा अभिषेक होतो आणि नंतर अन्नदान होतं. मग म्हणले, काय हरकत नाही, आपण असे नवीन अन्नदान दाते शोधू आणि आपण इथं अन्नक्षेत्र चालू. आणि तुम्हाला सांगतो, अन्नक्षेत्र चालवणं सोपं नसतं, खूप अवघड असतं. तुम्ही आता खाली बघितलेलं आहे की चुलीवर स्वयंपाक करणं, रोज चालू करणं. मग याच्यावर मला ते सांगितलं, करायचं काय? मात्र आपला गुरूंचा आदेश म्हणून, गुरूंची सेवा म्हणून मी स्वीकारलं ते, एवढं लक्षात ठेवा. हां, म्हणलं, कारण सेवा सांगणारा हा व्यक्ती कोण आहे? श्रेष्ठ आहेत, गुरुवर्य आहेत. म्हणून त्यांना म्हणलं काही हरकत नाही. त्यांनी पहिले तुम्हाला सांगतो, जेव्हा बाबांच्या रघुनाथ बाबांची पुण्यतिथी झाली होती आणि बाबांची पुण्यतिथी झाल्यानंतर जे बाबांच्या पायावरची दक्षिणा आली होती ती 35,000 दक्षिणा होती, एवढं लक्षात ठेवा. ती बाबांनी माझ्या हातात दिली पहिल्यांदा. म्हणले, कल्याण महाराज, आता जी नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये काय करायचं, तुम्ही पहिले इथं 7 दिवस तुम्हाला सांगतो, बाबाजीने जेव्हा नवरात्र घट बसतात त्यावेळेस बाबांनी इथे अन्नपूर्णिमातेला बोलवलं. तेव्हा आपले सुरेंद्र महाराजजी पण होते. हां, त्यांच्या हाताने आम्ही सगळ्यांच्या हाताने तिथे तुम्हाला सांगतो चूल पेटवली आणि चुलीवरती पहिलं दूध ठेवलं 15 लिटर. आणि नंतर सफरचंद आणले, खजूर आणल्या आणि तुम्हाला फलहार त्यांना आणि एक ग्लास मसाले दूध असं
आम्ही पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना बोलून वाटलं. बाबांनी दक्षिणा वगैरे त्यांना दिलं आणि 9 दिवस पूर्ण तुम्हाला सांगतो बाबाजीने त्यांना फलाहार दिला आणि फलाहार दिल्यानंतर म्हणले तुम्हाला कसं वाटलं. तुम्हाला सांगतो अन्नदान करण्याचं एकच कारण असतं की अन्नदानाने मन प्रसन्न होतं आणि माणूस तृप्त होतो. एवढं लक्षात घ्या. जो अन्नदान करतो व्यक्ती त्याचं तुम्हाला सांगतो मन प्रसन्न होतंच. मग त्याला इच्छा जर तुम्ही म्हणले जेव्हा त्याचं दुसऱ्याला दान करून त्याचं पोट भरलं जातं. एवढं लक्षात घ्या. म्हणून ही साधना आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणून याला श्रेष्ठ दान म्हणलेलं आहे. वस्त्रदानापेक्षा तुम्हाला सांगतो अन्नदान हे श्रेष्ठ आहे. कारण एखाद्याचे तुम्हाला सांगतो जो भुकेला असून त्याची अग्नी शांत करणं म्हणजे पुण्य आहे. कारण जर एखादा अन्न जर आपण जेवत असेल, एखादा भुकेला जर असेल आणि तो आपल्याकडे बघत असेल तर पाप लागतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपण घासातला घास अन्न दिलं पाहिजे. कारण आळंदीमध्ये हे साधू संतांची भूमी आणि इथं जर तो दान करतो. एक माऊलींची सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे 18व्या अध्यायामध्ये की बाबा आळंदी क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र असो, आळंदीच नाही कोणते क्षेत्र असो, तर आळंदी क्षेत्रामध्ये जर दान केलं तर माऊलींनी सांगितलं एक दिले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण की आळंदीमध्ये एक शीज जरी दान केला भाताचा तर तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होतो. आणि आळंदीला तुम्हाला सांगतो जसं ती काशी आहे तसं आळंदीला दक्षिण काशी म्हणलं जातं. हां, हे एक लक्षात घ्या. आणि असं मग आपलं अन्नदान तुम्हाला सांगतो आपण नवरात्रीला चालू केलं आणि दसऱ्याच्या दिवशी पूर्ण विद्यार्थ्यांना आपण बासुंदी तुम्हाला सांगतो पुरी भाजी असं जेवण दिलं. असं जेवण दिल्यानंतर स्वामीजी म्हणले आता कसं वाटतं तुम्हाला, आता चालू करायचं का. आता म्हणलं सेवा जर घेतली तर नाही म्हणायचं नाही. मग तुम्हाला सांगतो तेव्हापासून आज आपल्या इथं 5 वर्ष आपल्या अन्नदानाला होतात पूर्ण. हां, आणि जे विद्यार्थी आहेत ते कोणी पण नाहीत. एवढं लक्षात घ्या. सगळे विद्यार्थी गोरगरिबाचे ज्यांना आई वडील नाहीत, कोणाला वडील आहेत कोणाला आई नाही. आज आपल्या आश्रमामध्ये सुद्धा एक यश म्हणून विद्यार्थी आहे राहायला. जळगावचा आहे तो. त्याची आई त्याला लहानपणी सोडून गेली. हां, वडील तुम्हाला सांगतो बेपत्ता आहेत कुठे आणखीन माहीत नाही त्याला. त्याचे आजी आजोबा सांभाळतात. तो म्हणला मला कोणी नाही या जगामध्ये तर मला माऊली आहेत. तो आपल्या आळंदीमध्ये आला. आळंदीमध्ये एका महाराजाकडे राहत होता. महाराज त्यांना त्रास द्यायला लागला आणि नंतर आपल्या मधुकरीला आल्यानंतर म्हणलं महाराजजी मला इथं राहू दे सर का. मी म्हणलं त्यांना रघुनाथ बाबांचा आश्रम जो आहे ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी रघुनाथ बाबा आहेत म्हणलं. एवढं लक्षात ठेवा. मग नंतर त्या विद्यार्थ्याला ठेवलं आज. एवढं लक्षात ठेवा. आणि बाबांनी असं केलं की इथं फक्त साधकच जेवला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो जे आपल्याकडे जे रोज साधक येतात दुपारी आरतीला आलेले ते पूर्ण आपल्याकडे आज तुम्हाला सांगतो 110 विद्यार्थी आहेत. 110 विद्यार्थी आहेत. सध्या माऊलींच्या आता प्रस्थानाची तयारी चालू आहे सगळी. माऊलींच्या मंदिरात पण कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने विद्यार्थी तिथं गाथा भजनाला थांबले होते. म्हणून आज आपल्याकडे 30 विद्यार्थी आले होते. हां, म्हणून तुम्हाला सांगतो की आळंदीमधलं अन्नदान हे खूप वेगळं आहे. सांगावं तेवढा महिमा कमी आहे. कारण हा नामाचा महिमा आहे. हिच्यात कधी खंड होत नाही. हे अखंड आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो की हे सांगावं तेवढं कमी आहे. आपल्याकडे वेळ आहे. कारण बघणारे एवढे आजकाल माणूस चांगल्या गोष्टी बघत नाही. एवढं लक्षात ठेवा. हां, वाईट गोष्टी बघतो 2-2 तास बघेल पण हे ऐकणार नाही. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की इथला जो एक साधक आहे आळंदीमध्ये जो कोणी असो त्याला तुम्हाला सांगतो एकच आहे की ज्यांना खरंच संतांचं दर्शन जर जाणवायचं असेल आणि संतांची कृपा त्यांना असं वाटत असेल तुम्हाला जसं स्वामी समर्थ म्हणले की बाबा मी तुझ्या पाठीशी आहे तसं तुम्हाला वाटत असेल की ज्ञानोबाराय माझ्या पाठीमागं राहावं, आशीर्वाद द्यावं, तुकोबाराय पांडुरंग परमात्म्यांनी माझ्यावरती कृपा करावं, माझ्या श्रीगुरूने माझ्यावरती कृपा करावं, तर जीवनामध्ये एकच करावं की आपल्या तुम्हाला सांगतो हृदयातून तुम्ही हाक माराल मात्र आपल्या बेंबीच्या देठापासून एकदा त्यांना काय म्हणा माझे ज्ञानोबाराय म्हणा निश्चित तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि आपले ही अशीच कृपा आहे. म्हणून हातामध्ये ज्ञानेश्वरी हरिपाठ वाचा. म्हणून तुम्हाला तर एकच सांगतो की तुम्ही युवा आहात, दादा पण आमचे युवा आहेत. म्हणून तुमच्यासारख्या युवा पिढींनी तुमच्या मित्रमंडळींनी असंच आपल्या आळंदीला, देहूला, पंढरपूरला भेट द्यावं. निश्चित तुम्हाला सांगतो त्या संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा आनंद तुम्हाला सांगतो हा आनंद फक्त तुम्हाला स्वर्गातच नाही, आपण स्वर्गाची इच्छा होतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आमचे तुकोबाराय म्हणलेले. एवढं लक्षात घ्या. कारण असं अन्नदानाचं असं गुरुचं दर्शन हे कोणालाही भेटत नाही. त्यासाठी आईवडिलांची पुण्याही लागते तुम्हाला सांगतो. आणि त्याच पुण्यावर आपण हे कार्य करतो. म्हणून तुम्हाला तुमच्या पिढीला युवा पिढींना आज कलियुगामध्ये गरज आहे. म्हणून सर्वांनी तुम्हाला सांगतो एक संदेश म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की बाबा आज आमच्या ताई ते कार्य करतात म्हणून सर्वांनी तुम्ही हे कार्य करत राहा आणि असंच तुम्ही सुद्धा आनंद घ्या जीवनामध्ये. मी इथंच थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. तर मंडळी जसं दत्त महाराज आहेत ब्रह्मा विष्णू महेश तसेच इथे 3
झाडं आहेत ते तुम्हाला दाखवते. एकाच ह्याच्यातून म्हणजे एकाच रोपातून निघालेले. तर इथे वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्यासोबतच कडुलिंबाचं सुद्धा झाड आहे. म्हणजे एका ह्याच्यातून 3-3 झाडं निघाले, ती पण आपोआप कोणी नाही लावली आहेत, ती आपोआप आली आहेत. म्हणजे किती चांगलं आहे. आणि जे आता महाराजांनी तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल, तर आपण मोस्टली काय करतो तुम्हाला सांगते, कोणालाही पैसे देतो, कुठेही जातो, कोणालाही काही दान करतो, तर त्याचं दान केलेलं ते फळ आपल्याला भेटतं का किंवा नाही भेटत ते मला माहिती नाही. पण जर तुम्ही अन्नदान करत असाल, ते पण इथे आळंदीमध्ये, तर त्याचं बोलतात ना, त्याचं फळ तुम्हाला 100% भेटतं. आणि मी तर 200% सांगते, 200% भेटतं आपल्याला फळ. म्हणून जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा कसं काय कुठे करायचं वगैरे, तर तुम्हाला आश्रम तर मी दाखवलेलाच आहे. तर तुम्ही आळंदीमध्ये या, तुम्हाला मी वाटलंच तर ॲड्रेस देते, तुम्ही या, तुम्ही अन्नदान करा. म्हणजे जास्त महत्त्व हे अन्नदानाला आहे. तर तुम्ही या आणि अन्नदान करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी तुम्हाला माहिती देते आणि तुम्ही नक्कीच या. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या बड्डेला किंवा तुमच्या कोणत्या स्पेशल दिवसाला काही चांगलं पुण्य करावं, काही दान करावं, म्हणजे अन्नदान वगैरे करावं, तर तुम्ही नक्कीच पुण्याला आळंदीला या. आणि तुम्हाला बाकीची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि नक्कीच येऊन तुम्ही अन्नदान करा, कारण की अन्नदान हे खूप म्हणजे बोलतात ना, खूप पुण्याचं काम आहे. आणि त्याचं फळ आळंदीमध्ये अन्नदान केल्यावर ते तर भेटतंच, ते 100% आहे. या लोकांनी आणली असेल, सगळ्यात मोठी आहे ना ती बाई घरातली, नलूताई होत्या.